brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. सो कॉल ज्या स्वतःला लावण्यवती म्हणतात त्यांना लावणी माहीत नाही आहे. उगाच सोशल मीडियावर जी दाखवली जाते ती लावणी नव्हे असं मी म्हणेन. मी बाथरूम सिंगर आहे, गाते बऱ्यापैकी, सुराचं ज्ञान आहे ना मला संगीता. लावणी आणि लावण्यवती ही बारीक कधीच नव्हती. मी सो कॉल जे असा विचार करतात की लावण्यवती किंवा लावणी अशी 0 साईज फिगर असावा किंवा ती अशी बारीक सडपातळ असावी, तर मला असं वाटतं की त्या माणसांची बुद्धी बारीक आहे, ती त्यांनी वाढवावी. की मी अख्खी साडी नेसून नखाच्या बोटापासून तर केसापर्यंत सरळ साज शृंगाराने झाकून आपली कला प्रेझेंट करतो. लाडी गोडीन तुम्ही फिरविता पाठी वरती हात, पापणांची तोरण बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळते काळजातले फिरती. जवळ यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल, गुपित माझं खुशाल. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. खूप मजा आली. खरं तर मगाशी मुंबईत जय हिंद उत्सवमध्ये जेव्हा लावण्यवती कला सादर करत होत्या सगळेजण खुर्चीत खिळून बसले होते आणि ह्या सगळ्यांनी तो स्टेज जो आहे तो ओन केला होता, खेचून काढला होता. कोणाची नजर हटत नव्हती आणि कोणी हलत सुद्धा नव्हतं आणि ह्या गुंडगिरी करत होत्या स्टेजवर. तुम्हाला माहिती आहेत ना, लावण्यवती ही आहे सावित्री मेधातूल, जी कालीबिल्ली प्रोडक्शन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम करते. आणि सावित्री मेधातूल ही कालीबिल्ली प्रोडक्शन्सची संस्थापक आहे, जिच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम केला जातो. आकांक्षा कदम हिची ओळख करून द्यायची गरज नाही. लाईव्ह म्युझिक, डान्स आणि एक्सप्रेशन्समध्ये लोकांना घायाळ करते ही. संगीता जी लाईव्ह म्युझिक ऐकवते. लावणीमध्ये लाईव्ह म्युझिक असणं ही एक खासियत असते जी आता फार कमी पाहायला मिळते, पण लावण्यवतीच्या कार्यक्रमात हे आपण पाहिलेलं आहे. आणि खरं तर ओळख करून देण्याची आवश्यकता वाटते मला. नागपूरचा आकाश तायडे ह्या सगळ्यांनी मिळून आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी कार्यक्रम गाजवला. पण सावित्री, मला काही गोष्टी विचारायच्या आहेत. लावण्यवतीच्या माध्यमातून लावणीचा जो कार्यक्रम किंवा लावणी ही लोकांपर्यंत नेण्याचं काम तुम्ही करता, स्टिरियोटाईप्स तोडता. जिथं ज्या लावणीच्या कलाकारांना एकेकाळी स्टेजवर हकलवून दिलं जायचं कार्यक्रम संपल्यानंतर, मेकअप रूम सुद्धा दिला जात नव्हता, तेच लावणीचे कार्यक्रम त्याच लावणीच्या कलाकारांना घेऊन तो इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर करते. हा हट्ट का, ही जिद्द का, कशासाठी? हट्टी तर मी लहानपणापासूनच आहे आणि लावणीबद्दलचं प्रेम हेही मला लहानपणापासून आहे. पण मी जेव्हा लावणीमध्ये रिसर्च करू लागले तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की मला हे जाणून आलं की लोकांच्या मनानं खूप गैरसमज आहेत आणि हे सगळं जे वर्तणूक तुम्ही म्हणताय ना लोकांची, ती त्या गैरसमजातून आलेली आहे. सो मला असं वाटलं की जर हे गैरसमज दूर केले तर लावणी ही महाराष्ट्राची आपली इतकी सुंदर कला प्रकार आहे, इतका सुंदर नृत्य प्रकार आहे. आपल्याला महाराष्ट्राला शास्त्रीय नृत्य नाही, लावणी हेच खरं आपल्या महाराष्ट्राचं नृत्य आहे आणि मग ते लोकांना आवडेलच. फक्त हे जे गैरसमज आहेत ते दूर करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी हट्टाला पेटले की हे गैरसमज दूर करायला पाहिजे. आणि एखादा गैरसमज कसा दूर होतो तर जेव्हा आपण एकमेकांना पर्सनली भेटतो, एकमेकांशी इंटरॅक्ट करतो, तेव्हा ते गैरसमज ॲटोमॅटिकली दूर होतात. आपल्याला त्यासाठी वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाही. म्हणून मी ठरवलं की जे लावणी कलावंत आहेत त्यांनाच स्टेजवर आणावं. उगाच त्यांचं रेप्रेझेंटेशन दुसऱ्या कोणी का करायचं? लेट देम रेप्रेझेंट देमसेल्फ. त्यांनी स्वतःची गोष्ट सांगावी, स्वतःला रेप्रेझेंट करावं आणि मग गैरसमज असे छू होऊन जातील. आकांक्षाला विचारायचं आहे. आकांक्षा, दिलखेचक अदा, त्याच्यानंतर चे नखरे, राग, लोभ, प्रेम, म्हणजे एक्सप्रेशन्सनं तू लोकांना घायाळ करतेस. पण खरं सांगू का, आत्तापर्यंत सौंदर्याची कल्पना म्हणजे जर आपण पाहिलं तर आकृतीत कुठेतरी बसवलेली आहे. ही आकृती तू त्या स्टेजवर सुद्धा तोडतेस. म्हणजे मी अगदी म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं तर जाड असून सुद्धा तू इतकी सुंदर नाचतेस. या जाडीचा किंवा अशा पद्धतीनं जाड आहे म्हणून नाचण्याचा अडथळा होत नाही? काय काय विचार करतेस तू जेव्हा परफॉर्म करतेस?
मुळात मी सांगेन की लावणी आणि लावण्यवती ही बारीक कधीच नव्हती. मी सो कॉल्ड जे असा विचार करतात की लावण्यवती किंवा लावणी अशी 0 साईज फिगर असावा किंवा ती अशी बारीक सडपातळ असावी, तर मला असं वाटतं की त्या माणसांची बुद्धी बारीक आहे, ती त्यांनी वाढवावी. कारण लावणी ही भरभक्कम बाईने केलेलीच सुंदर वाटते स्टेजवर. लावणीची साडी ही भरलेल्या बाईनेच नेसलेली सुंदर वाटते. आणि मला नाही वाटत की जुन्या ज्या काही लावण्यवती होत्या त्या अशा 0 साईज फिगर होत्या. सो मला असं वाटतं की माझ्यावर जेवढी सुंदर वाटते ही नऊवारी साडी, तेवढी नक्कीच बारीक मुलींवर वाटत नाही. ही मी छाती ठोकपणे सांगू शकते, कारण मला माझ्या लावणीवर तेवढा कॉन्फिडन्स आहे. मी जर प्लम्पी आहे किंवा मी जर तेवढी बारीक नाही आहे, पण मला माहिती आहे की स्टेजवरून लोकांना काय द्यायचं आहे आणि कदाचित मी ते माझ्या लावणीतून आणि माझ्या परफॉर्मन्समधून देते. आणि मी जर जर तुम्ही असं म्हणत असाल की जाड्या बायकांना जर मी इन्स्पिरेशन असेल त्यांची किंवा त्यांना असं, आणि हे बऱ्याच वेळा होतं, मला माझ्या वर्कशॉपला बऱ्याच जणी येऊन सांगतात की आशू तुला बघून आम्ही तो विचार सोडला किंवा आम्हाला हिंमत झाली की आम्ही लावणी करू शकतो किंवा आम्ही नाचू शकतो. जर एवढी मोठी गोष्ट माझ्यामुळे होत असेल तर मी गर्वाने सांगेन आणि मी ही तब्येत कधी कमी नाही करणार. मला घ्यायचं असेल, मला बघायचं असेल तर हे असंच बघायचं. तुम्हाला ही आकांक्षा कदम अशीच दिसणार, अशीच हेल्दी आणि अशीच छान फिट आणि अशीच भरलेली. लावण्यवती अनेक स्टिरियोटाइप्स तोडतं, हे या 2 प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला लक्षात आलंय. पण आकांक्षा, तुला प्रश्न आहे, ते म्हणजे की कधी काळी तुला लावणी करायची नव्हती, पण अचानक एका मैत्रिणीनं सांगितलं आणि मग तू लावणी केलीस, शिकलीस आणि आता तू स्टेज ओन करतेस, तो स्टेज कॅप्चर करतेस आणि तू आत्ता लावणीसाठी इतकं भरभरून बोलतेस. हे प्रेम, हा शिफ्ट कसा काय झाला? ॲक्च्युली जसं तू म्हणाली तेच खरं आहे की मला अजिबात लावणी आवडत नव्हती. मी हिंदी डान्स करायचा आधी, पण ते मैत्रिणीने सांगितलं आणि मी लावणीत आले. आणि काय माहिती का, पण अचानक लावणी करत गेले आणि तोपर्यंत ऑर्केस्ट्रामध्ये लावणी करत होती तो भाग वेगळा झाला. पण जेव्हा मी लावणीचे कार्यक्रम करायला लागले आणि मला वाटतं 2004 ना आपण भेटलो आहे, येस 2004-05च्या दरम्यान मला सावित्री भेटली आणि मग तिथून त्यांचं ते डॉक्युमेंटरी केली आम्ही. त्याच्यानंतर ती रिसर्च करत होती, तिच्यासोबत मी तेव्हापासून आहे. आणि मुळात जर लावणीवर प्रेम म्हणशील ना तर मला सावित्रीमुळे झालं, कारण तिच्यासोबत राहून राहून मला लावणी कळत गेली. मी संगीत बारी केलं, आता लावण्यवती करते, तिच्यासोबत बऱ्याच डॉक्युमेंटरी केल्या, बरेच शोज करतोय. तर तिच्यासोबत राहून राहून मला कळलं खरी लावणी काय आहे, जी आत्ताच्या लोकांना किंवा आत्ताच्या यंग जनरेशनला नाही माहिती आहे. किंवा ज्या लावण्यवती आहेत, सो कॉल ज्या स्वतःला लावण्यवती म्हणतात, त्यांना लावणी माहीत नाही आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी यावं थिएटरमध्ये आणि बघावं खरी लावणी काय आहे. उगाच सोशल मीडियावर जी दाखवली जाते ती लावणी नव्हे असं मी म्हणेन. तर मी माझा लावणी करण्यामागचं श्रेय किंवा त्याच्या मागचं जे काय काय म्हणतात त्याला, शब्द नाही मला येतं तो, क्रेडिट जे काय द्यायचं आहे, श्रेय कोणाला द्यायचं असेल तर मी सावित्रीला देईन. कारण खरंच तिच्यामुळे, तिच्यासोबत राहून राहून मला कळलं की लावणीतल्या बारकावे का असतात, लावणी कशाला म्हणतात, ती कशी केली जाते, कशा पद्धतीने साकार करायची, कोणत्या प्रकारे त्याच्यात ठहराव आणला पाहिजे, कोणत्या प्रकारे ती लाईव्हला परफॉर्मन्स करायची, कोणत्या प्रकारे कॅमेराला परफॉर्मन्स करायची. तर हे मी पूर्ण श्रेय तिला देईन. आणि मग दोघी सोबत आल्यावर तर मग काय फायरच असते स्टेजवर, ते मग काय विचारायला. ती अनुभवली आहे ती. पण एक आणि तर प्रेमात खंड नाही पडायला पाहिजे. पण एक प्रश्न आहे, ते म्हणजे की तू नाचतेस सुद्धा आणि गातेस सुद्धा. तुला कधी लक्षात आलं की तू अशा पद्धतीने लावणी परफॉर्म करत असताना गाऊ सुद्धा शकते? कारण लावणीचा हा एक महत्त्वाचा बाज आहे, लाईव्ह गाणं म्हणत लावणी परफॉर्म करणं. तर हे केव्हा तुला लक्षात आलं आणि का तू हे आवर्जून करतेस? मी लावणीचे कार्यक्रम करत होती, मला वाटतं हे 2000ची गोष्ट असेल. तेव्हा मी लावणीचे कार्यक्रम करताना, मुळात मी बाथरूम सिंगर आहे, गाते बऱ्यापैकी, सुराचं ज्ञान आहे ना मला संगीता, हां आहे. तर मी अशी गायची. तर माझे जे म्युझिशियन्स मित्र आहेत ना, तर ते लावणीच्या प्रोग्रामला मला म्हणाले की आकांक्षा तू एखादी लावणी गाऊन का नाही करत. कारण प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस तसं होतं की मेन जी लावण्यवती असायची ना, ती एक गाणं तरी गायची, म्हणजे ती गाऊन लावणी करणारी असायची, म्हणजे तिच्या नावावर तो बॅनर आहे असं. तर आमच्यामध्ये कोणीच नव्हतं, मी नवीन होती. तर ते मला म्हणाले की तू का? मी म्हटलं नाही, मी नाही गाणार, मी बाथरूममध्ये गाते, पण असं स्टेजवर म्हटलं नाही. कोल्हापूरला प्रयोग होता आमचा, कोल्हापूरच्या थिएटरला, आणि ते मला म्हणाले की आपण रिहर्सल करूया, चल नको गाऊस पण आपण रिहर्सल करूया. म्हटलं ठीक आहे. तर हॉटेलवर आम्ही रिहर्सल वगैरे केली. ते माझं गाणं होतं कारभारी. थिएटरला पोचलो, त्यांनी अनाऊन्स केलं आणि लिटरली माझ्या हातात असा माईक दिला आणि मला ढकललंय त्या थिएटरला की तूच गायचं. आणि मी उभी, म्युझिक वाजते, मी उभी आणि मी सुरुवात केलं. आणि तुला खोटं वाटेल, ती पहिली लावणी कारभारी, त्या लावणीला मला कोल्हापूरच्या थिएटरमध्ये लगातार 5 वन्स मोर आली.
ती माझी सुरुवात होती आणि मग तिथे मग कॉन्फिडन्स आला की मी गाऊ शकते. तेव्हापासून जे कारभारी चिटकले माझ्या मागे ते आत्तापर्यंत 2025पर्यंत लोकांना माहिती आहे कारभारी म्हणजे आकांक्षा, आकांक्षा म्हणजे कारभारी. तसंच मी सांगेन की आमची संगीता ही खूप सुंदर लावण्यवती आहे आणि सोबत सिंगर पण आहे, तर ती सुद्धा या विषयावर बोलू शकते, लावणी करणं आणि गाणं. हो ना? नाही, खरं तर सांगायचं झालं तर खूप 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 म्हणजे खूप आदासह बापरे. पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तू ते म्हणतेस जेव्हा या सगळ्या जणी नाचत असतात तेव्हा ह्या तर समोर दिसत असतात, ह्या एक्सप्रेशन्स दाखवत असतात. तू तुझ्या गाण्यामध्ये हे एक्सप्रेशन्स कसे आणतेस आणि तुला माहीत असलेल्या जुन्या कुठल्या कुठल्या लावणी आहेत? तू पण सावित्री बरोबर राहून राहून या सगळ्या गोष्टी शिकली आहेस. अगदीच मी सुद्धा त्याचं क्रेडिट सावित्रीताईला देईन नक्कीच. पण खरं सांगायचं झालं तर त्या आधी मी सिंगिंगच्या आधी मी डान्सर आहे, त्यामुळे त्या ज्या काय करणार आहेत त्याची अदाकारी ही माझ्याकडून पहिले निघायला पाहिजे, मग त्यांच्याकडून निघणार. आणि त्याचं मला वाटतं योग्य तो न्याय ह्या सगळ्याजणी देतात, कारण ते माझ्या गळ्यातून स्वर निघतात आणि ते मी डान्सर असल्यामुळे निघतात. आणि खरंच मला अभिमान वाटतो की मी जेव्हा गाताना एखादी डान्सर जर कला आपली दाखवत असेल तर मलासुद्धा अभिमान वाटतो की खरंच माझ्या गाण्याला उत्तम न्याय देतात, तेव्हा खूप अभिमान वाटतो. मला फक्त एकच मोमेंट फक्त पकडायचे. संगीताचे डोळे भरून आले. संगीता, एकदा तू डान्स सोडलास की का करत नाहीस हा प्रश्न, हा म्हणजे डान्स का नाही करत हा प्रश्न आहे का, म्हणजे सोडलंस की तुला म्हणजे काय झालंय नेमकं की त्याच्यापासून तुझी ताटातूट झाली गाताना पाहायला मिळते? ॲक्च्युली झाले 4-5 वर्ष झाली मी डान्स सोडून दिला, कारण आता ॲज अ सिंगर म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये आता पुढे ओळख वाढत गेली आहे, त्याच्यामुळे ॲज अ सिंगर म्हणूनच बोलवतात. पण हो, कधीतरी मी सावित्रीताईच्या बॅनरमधून नक्कीच तुम्हाला दिसेन डान्स करून. आणि या आधींचा आमचा सिक्वेन्स तसा होता डान्स करून सिंगिंगचा, पण यावर्षी ते देता नाही आलं. नक्कीच मी तुला पण प्रॉमिस करेन की मी डान्स करून सिंगिंग करेन म्हणून. थँक्यू. इथं प्रॉमिस झालेला आहे एक, आणि आम्हाला भविष्यात गोष्ट पाहायला मिळेल. सावित्री, तुला काहीतरी बोलायचं होतं. हो, म्हणजे मला हे म्हणायचं होतं की ती इतकी सेन्सिटिव्ह सिंगर आहे की ऑन स्टेज जेव्हा परफॉर्मन्स होत असतो ना तेव्हा एक तुमच्याबरोबर आमचं इम्प्रोव्हायझेशन, तुमच्याबरोबर इंटरॅक्शन होत असतं, पण तिच्याबरोबर एक वेगळंच इंटरॅक्शन होत असतं की जर एक आदा आकांक्षाने वेगळी केली तर ती तिच्या सुरातनं निघते आणि एक सूर हिनं वेगळा केला की ती आकांक्षाच्या आदातनं निघते. आणि हे जेव्हा मी सतत वेगवेगळे प्रयोग बघत असते तेव्हा मला दिसत असतं की आज परत ह्यांनी ही लाईन वेगळी केली. आणि ते म्हणजे आम्ही स्वतः ह्यांना आम्ही विंगेत बसून अरे क्या यार असं चाललेलं असतं आमचं. आणि अशी सिंगर तुम्हाला लावणीच्या आजच्या क्षेत्रात आज नाहीच आहे. आणि ती सारखी मला ताई म्हणते, ताई नको शो कमी करा, म्हणजे गप्पा बस, तू काही कुठे जाणार नाही आहेस, तुला माझ्याबरोबरच शो करायचंय. आता फार प्रतीक्षा नाही ठेवत आहे, कारण इथं अक्षय सुद्धा, आकाश सुद्धा आहे, आकाश तायडे सुद्धा आहे. बऱ्याच जणांचं नाव वर घेत आहे जो नागपूरचा आहे. आकाश तायडेला कोण ओळखत नाही असा सवाल आहे, कारण अगदी थोड्या वेळापूर्वी मला कोणीतरी सांगितलं होतं हा आकाश आहे, ह्याच्यावर तुम्हाला विश्वास बसला पाहिजे. पण आकाश, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे सावित्रीचं तर ठीक आहे की ती स्टिरियोटाईप तोडण्यासाठीच या सगळे कार्यक्रम करते, पण तुझं काय नेमकं, म्हणजे तू जेव्हा बाईच्या वेशामध्ये स्टेजवर जातोस तुझे अनुभव काय आहेत आत्तापर्यंतचे? आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की पुरुषांना लावणी बघत असताना पुरुषत्व दाखवण्याची खुमखुमी असते, तू स्त्रीत्व दाखवतोस. मला असं वाटतं की जर आपण एक लावणी प्रेझेंट करतो आहे, सो थोडा तरी बाईपणा असला पाहिजे. तो बाईपणा असल्याशिवाय ते लावण्य बाहेर येणार नाही. जोपर्यंत तुम्ही पूर्ण बाई जाणून घेणार नाही तोपर्यंत ते लावण्य बाहेर येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की मी अख्खी साडी नेसून नखाच्या बोटापासून तर केसापर्यंत सरळ साज शृंगाराने झाकून आपली कला प्रेझेंट करतो. माझा अनुभव तर बराच आहे. सो वाईट अनुभव तर सध्या तर मला घरचाच होता की माझ्या वडिलांना आवडत नव्हतं की मी या स्त्री वेशात साडी नेसून परफॉर्म करायचं.
सो जसं जसं मी या लावणी क्षेत्रात किंवा नाव होत गेलं किंवा कॉम्पिटिशन जिंकत गेलो, सो घरच्यांचा वाव मिळाला आणि घरचे लोक आता फार सपोर्ट करतात. तीच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. घरच्यांचा सपोर्ट मिळाला, आता मी सुटलो आहे अख्खा या क्षेत्रात, लावणी क्षेत्रात, आणि आता म्हणजे शेवटपर्यंत ही कला जपून ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा हे कला करण्याचं ठरवतो आहेस तू, का ठरवलंस तू, का तुला वाटलं लावणी करायचं म्हणून, कशासाठी ठरवलं? म्हणजे डान्सर्स असतात बॉलिवूड स्टाईल आणि मग ब्ला 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 खूप सारे डान्स स्टाईल आहेत, पण तू लावणीच का निवडलंस? म्हणजे का, जिथं लावणी हा पुरुष बघायला जातो आणि पुरुष ते एन्जॉय करायला जातो, तिथं एक पुरुष लावणी परफॉर्म करतो, म्हणून जाणून घ्यायचं की तू का ठरवलंस लावणीच करायचं? हळूहळू जी महाराष्ट्राची लोककला आहे ती लोप पावत आहे. लावणी लोक विसरत जात आहे. पण मला असं वाटतं की मी लावणी निवडली की ती जपून ठेवण्यासाठी, लोककला जपून ठेवण्यासाठी लावणी निवडली मी. आणि मला तर असं बॉडी प्रेझेंट माइंड अबसेंट आहे सध्या माझं, तर या बाबतीत सावित्रीताई तुम्हाला चांगलं सांग, असं सुचत नाही काय बोलू ते. मास्टर ऑफ आर्ट झालं आहे माझं चित्रकला महाविद्यालयामधून, फाईन आर्टमध्ये. सो नाही बोल. सावित्री, तुझ्याकडे सगळेजण असे एकदमच असे इमोशनल खूप का आहेत? ॲक्च्युली ना, हे सगळे म्हणजे तुम्ही विचारलं ना, ह्या सगळ्यांनी लावणी का केली, त्यांचं प्रेम आहे तेच त्यांच्या डोळ्यातनं दिसते. पण मी एक सांगेन की लावणी आहे ना, ही मनातनं येते. मग त्याच्यासाठी तुमचा साईज काय आहे, तुमचं जेंडर काय आहे, तुम्ही कोण आहात, इट डझंट मॅटर. प्रत्येकाच्या मनात ती लावणी आहे. तुलाही ती जाणवली असेल की तू बघत होतीस, तुझ्याही मनातली ती लावणी, असं वाटत होतं की मी जाऊन करावं. आणि हेच त्या लावणीचं सौंदर्य आहे की प्रत्येकाच्या मनात एक लावणी दडलेली आहे. फक्त आपल्याला ना सोशल नॉर्म्स आणि हे असं वागायचं तसं नाही वागायचं, ह्यामुळे आपण तिला खूप आत दबून ठेवलेलं होतं. ह्या सगळ्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की ती त्यांच्या बाहेर आली आहे आणि आज ते ती एक्सप्लोअर करतायत आणि इतक्या मनापासून करतायत. जितकं तुम्ही एन्जॉय करता त्याच्याहून जास्त आम्ही एन्जॉय करतो आणि हेच त्यांच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला सांगते. आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी ती मनातली लावणी शोधा, या आमच्याबरोबर आपण सगळे एकत्र ती लावणी शोधूया आणि एकत्र ती एन्जॉय करूया. तर प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येईल लावणी म्हटलं. ॲक्च्युली एक शेवटचं काहीतरी व्हायला पाहिजे. मी खास म्हणजे आकांक्षाला सांगते की एक्सप्रेशन्स आणि याचं महाराष्ट्र तुझं खूप, म्हणजे महाराष्ट्र घायाळ होतो जेव्हा तू स्टेजवर जाते तेव्हा. मी माईक धरते, तू काहीतरी महाराष्ट्राला केलं पाहिजे मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी. असेल कोठे रत्ना काटा माझ्यात पायात, लाडी गोडीन तुम्ही फिरविता पाठीवरती हात, याचा बोभाट होईल उद्या, मला लवकर घराकडे जाऊ द्या. अहो हो सजना, दूर व्हा जाऊ द्या, सोडा जाऊ द्या सजना, दूर व्हा जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. नाही जाऊ देणार आम्ही, थांबावं लागणार आहे. कॅमेरामन राजेश रेवणकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.